दाखवतोय, कारण की डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपल्याला माहित आहेत. तुम्हाला हे फॉर्म्युले करण्याची गरज नाहीये. लक्षात ठेवा, सगळं रिव्हर्स होतंय. त्यामुळे जर तुमचं डेरिव्हेटिव्ह प्रॉपरली असेल तर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुमचे होणारच. त्यामुळं दोन्ही गोष्टी वेगळ्या करण्याचा प्रयत्न करू नका. गोष्टी एक होतं, कारण की या तिघांचे पण डेरिव्हेटिव्ह 2x आहेत, तर या 2x इंटिग्रेशन पण तिघं पण यायला पाहिजेत. मग करायचं काय? म्हणून आपण बघा इथं इथं बघा इथं काय लावतो आपण प्लस सी लावतो. काय लावतो? त्यासाठी आपण काय करतो प्लस सी. म्हणजे त्या लेक्चरमध्ये आपलं एवढंच आहे की मला तुम्हाला फॉर्म्युले सांगायचे होते की फॉर्म्युले कशा तयार होतात, एकाच गोष्टीवरनं दुसरी गोष्ट कशी लक्षात ठेवू शकतो, यामुळे आपलं मॅथ्स सोपं होत असतं. डीएक्स हा काय होईल रे मग? काय होईल? मायनस कोसेक एक्स प्लस सी. तर बघा, जिथे पण मायनस मायनस होतं ना, ते मायनस आपण त्या साईडला आपण शिफ्टिंग केलेलं आहे. तर हे आहे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. हॅलो एव्हरीवन, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, आपलं लेक्चर फर्स्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण इंटिग्रेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला प्रॉपरली सांगितलेलं आहे. रिअल लाईफ एक्झाम्पल्स पण आपण बघितलेले आहेत. सगळ्या गोष्टी मी तिथं व्यवस्थित क्लिअर केलेल्या आहेत. आज आपण लेक्चर सेकंड मध्ये इंटिग्रेशन मध्ये आपण सी का वापरतो आणि इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युले काय आहेत हे आपण बघून घेणार आहोत. तर बघा, तर इंटिग्रेशन मध्ये जो आपण आता चॅप्टर जो चालू करणार आहे त्याच्यामध्ये पहिला जो चॅप्टर येतो तो येतो इनडेफायनाइट इंटिग्रेशन. कोणता येतो रे? इनडेफायनाइट इंटिग्रेशन. म्हणजे आपण जे आता शिकणार आहोत ते इनडेफायनाइट इंटिग्रेशन शिकणार आहोत. ठीक आहे. आणि जो दुसरा पार्ट आहे तो आहे तुमचा डेफायनाइट इंटिग्रेशन. डेफायनाइट इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशन मध्ये काय होतं? इंटिग्रेशन मध्ये जस्ट हा सिम्बॉल असतो आणि डेफायनाइट मध्ये काय होतं? इंटिग्रेशन अप्पर लिमिट ए टू बी. म्हणजे आपल्याला लिमिट डिफाईन केलेले असतात. सो लिमिट डिफाईन असल्यामुळे आपलं आन्सर डेफायनाइट येतं, म्हणजे आपण डिफाईन करू शकतो आन्सर. आणि इथं नावातच आहे इनडेफायनाइट. तो लिमिट माहित नसल्यामुळे आपल्याला त्याचा आन्सर येतं ते इनडेफायनाइट येतं. तर बघा, सध्याला आपण हा चॅप्टर करणार आहोत इनडेफायनाइट इंटिग्रेशन. आणि इनडेफायनाइट इंटिग्रेशन जमलं का डेफायनाइट मध्ये फक्त अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करायचे असतात. अप्पर लिमिट पुट करून मायनस करायचं लोअर लिमिट. खूप सोपं आहे चॅप्टर. तर सुरुवातीला आपण बघूया की आपण सी जो आपला आहे प्लस सी आपण का घेतो? प्लस सी आपण का घेत असतो इंटिग्रेशन मध्ये? म्हणजे काय म्हणायचं मला बघा, लक्ष द्या. ज्यावेळेस आपण एखाद्या फंक्शनचं आपण जसं इंटिग्रेशन करतो त्यावेळेस आपल्याला एक आन्सर भेटतं आणि पुढे आपण काय लावतो? त्याला प्लस सी लावतो. काय लावतो रे? प्लस सी लावतो. आता प्लस सी का लावतो यासाठी आपण एक्झाम्पल घेऊन याला बघूया. तर बघा, लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या. जर समजा मी तुम्हाला म्हटलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर सांगा. तर तुम्ही काय सांगणार? सर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह तर 2x असतं. येस और नो? कारण डेरिव्हेटिव्ह आपण शिकलेलो आहोत. येस. नाव मी जर तुम्हाला म्हणलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ मला एक्स स्क्वेअर प्लस 8 सांगा, तर तुम्ही काय म्हणणार? सर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह हे आपलं 2x आलं आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह हे आपलं 0 असतं. येस और नो? म्हणजे नाही म्हणलं तरी आपला आन्सर परत 2x आलं. जर मी तुम्हाला म्हणलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस, ठीक आहे 5 घेतलं, याचा डेरिव्हेटिव्ह मला सांगा, तरी पण तुमचं डेरिव्हेटिव्ह आन्सर काय? 2x आणि कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे आन्सर किती आला आपलं? 2x. मग आता इंटिग्रेशन तर आपण बघितलेलं आहे. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय रे? इट इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. इट इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे ना? म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह हे 2x आहे. तर 2x बघा, लक्ष द्या, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह हे आपलं 2x आहे. तर 2x इंटिग्रेशन हे आपलं काय असतं? एक्स स्क्वेअर असतं. येस और नो? येस और नो? 2x इंटिग्रेशन काय असतं? आपलं एक्स स्क्वेअर असतं. म्हणजे एक्स स्क्वेअर इज द अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x असं आपण म्हणलेलं आहे. सिमिलरली आता बघा ना, आपली डेफिनेशन काय आहे? जर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जर 2x असेल तर 2x इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर यायला पाहिजे. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह हे असेल तर याचं इंटिग्रेशन हे यायला पाहिजे. सिमिलरली आता या केसमध्ये पण काय झालंय बघा, याचं डेरिव्हेटिव्ह काय येतंय? एक्स स्क्वेअर प्लस 8चं डेरिव्हेटिव्ह पण 2x येतंय. मग 2x इंटिग्रेशन पण एक्स स्क्वेअर प्लस 8 यायला पाहिजे. येस और नो? सिमिलरली एक्स स्क्वेअर मायनस 5चं डेरिव्हेटिव्ह हे आपलं 2x येतंय की नाही? मग 2x इंटिग्रेशन पण आपलं काय यायला पाहिजे? मग एक्स स्क्वेअर मायनस 5. मग याच्यामधल्या ऍक्च्युअल आन्सर लिहायचं कोणतं? कारण की या तिघांचे पण डेरिव्हेटिव्ह 2x आहेत. तर या 2x इंटिग्रेशन पण तिघं पण यायला पाहिजेत. मग करायचं काय? म्हणून आपण बघा इथं काय लावतो? आपण प्लस सी लावतो. काय लावतो? त्यासाठी आपण काय करतो? प्लस सी.
म्हणजे या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा आता इथे एक्स स्क्वेअर प्लस सी लावलंय बघा. फॉर एक्झाम्पल इकडे या इकडे तर इंटिग्रेशन ऑफ आपण जर म्हणलं 2x dx, इंटिग्रेशन ऑफ 2x dx, तर आपला आन्सर काय आला पाहिजे यानुसार? आपला आन्सर एक्स स्क्वेअर पण यायला पाहिजे होतं. येस और नो? तर नेक्स्ट आन्सर आपलं एक्स स्क्वेअर प्लस 8 यायला पण पाहिजे आणि आपला आन्सर तर एक्स स्क्वेअर मायनस 5 पण यायला पाहिजे. येस और नो? येस और नो? मग असे भरपूर सारे एक्झाम्पल आहेत. एक्स स्क्वेअर मायनस 5 नाही, कोणता जर तुम्ही नंबर इथं लावला कॉन्स्टंट नंबर, तर आपण आन्सर आपल्याला तो काय देणार आहे? 2x देणार आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह हे 0 असतं. मग आपण या गोष्टी इथं डिफाईन करू शकत नाही, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? इथं प्लस सी लावलेला आहे. तर आता बघा इथं काही नाही म्हणजे काय रे? 0 आहे. म्हणजे या ठिकाणी आपली सी ची व्हॅल्यू काय राहील? 0 राहील. या ठिकाणी आपली सी ची व्हॅल्यू किती राहील रे? 8 राहील. आणि या ठिकाणी आपली सी ची व्हॅल्यू किती राहील रे? -5 राहील. म्हणून आपण काय करतो की डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला आहे ना कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 येतं. म्हणून आपण इथं जे त्याचं इंटिग्रेशन घेताना याचे कोणतं पण आन्सर येऊ शकतं, त्यासाठी आपल्याला इथं प्लस सी द्यावं लागेल. प्लस सी जर तुम्ही दिला तर ते मिनिंगफुल कॉन्सेप्ट होतोय. जर तुम्ही प्लस सी नाही लिहिला, समजा तुम्ही जर प्लस सी नाही लिहिला इथं इंटिग्रेशनचं सॉल्व्हिंग करताना, जर तुम्ही प्लस सी नाही लिहिलं तर ते आन्सर मिनिंगफुल होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, तर 2x इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर एवढंच राहील. पण एक्स स्क्वेअर प्लस 8चं पण डेरिव्हेटिव्ह 2x येतंय, तर 2x इंटिग्रेशन हा एक्स स्क्वेअर प्लस 8 पण असू शकतं. एक्स स्क्वेअर मायनस 5चं डेरिव्हेटिव्ह हे 2x असेल, तर 2x इंटिग्रेशन हे एक्स स्क्वेअर मायनस 5 पण असू शकतं. म्हणजे अशा पॉसिबिलिटी भरपूर आहेत. त्यामुळे आपण तिथं डायरेक्टली सी हे व्हॅल्यू देऊन टाकतो. मग सी तुमचा 0 असू शकतो या केसमध्ये, जसं की इथं प्लस 8 आहे, इथं -5 आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल की सी का घेतोय. तर मुलांना म्हणून आपण इथं प्लस सी लिहित असतो. खूप मुलांना सी का लिहितोय हेच माहित नाहीये, पण नक्कीच तुम्हाला या कॉन्सेप्ट मधून समजलं असेल. सो नोट डाऊन करा. लगेच आपण बेसिक इंटिग्रेशन फॉर्म्युले आज बघणार आहोत. तर बेसिक इंटिग्रेशन फॉर्म्युले आपण करूया. तर बघा आता आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेच्या रिलेटेड आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहिणार आहोत. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे जर फॉर्म्युले येत असतील तर ऑटोमॅटिकली तुम्हाला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले येतील. हे सुरुवातीला नावातच आहे बेसिक इंटिग्रेशन फॉर्म्युले. तर बघा, तर सुरुवातीला आपण काय केलं होतं? सगळ्यांनाच माहित आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. बघा आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट हा आपला आन्सर काय होतं रे? 0 आला होता. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट आपलं काय असतं? 0 असतं. तर बघा आता त्याच केसमध्ये एक एक बघा. तर इथं काय होतं? इथं काय होतं? इंटिग्रेशन ऑफ 0 विथ रिस्पेक्ट टू एक्स हे काय असतं रे? कॉन्स्टंट असतं. काय असतं? कॉन्स्टंट. समजते का? जर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह हे 0 असेल तर 0चं इंटिग्रेशन हे कोण असतं? कॉन्स्टंट असतं. म्हणजे ऍक्च्युअली मध्ये आपण असं करतो त्याला 0 प्लस सी म्हणजेच आपलं काहीतरी कॉन्स्टंट. समजते का? कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 तर 0चं इंटिग्रेशन हे सी होईल. सेम आता अशा टर्म्स करून घेऊया. बघा सेकंड जो फॉर्म्युला होता तो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं आपलं? 1 येतं. एक्स डेरिव्हेटिव्ह काय तर 1 येतं. तर सिमिलरली म्हणून आपलं 1चं इंटिग्रेशन काय असतं रे? एक्स प्लस सी. बघितलं का गोष्टी कशा उलट होत चालल्यात? म्हणजेच आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे थर्ड नंबरचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन हे आपलं काय असतं रे? एन एक्स रेस टू एन -1. मग एन एक्स रेस टू एन -1चं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर हे आपल्याला एक्स रेस टू एन भेटतं. फक्त लिहिताना आपण काय करतो? लिहिताना त्याला व्यवस्थित फॉर्म्युल्यामध्ये लिहितो. तर थर्ड नंबरचा जो फॉर्म्युला आहे ना, खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. एक्स रेस टू एन डीएक्स जे इंटिग्रेशन असतं हे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी असतं. लक्षात ठेवा. आता काय मुलं काय म्हणतील, सर एक्स रेस टू एनचं जर डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन -1 असेल तर तुम्ही याचं इंटिग्रेशन लिहा. याचं इंटिग्रेशन जरी लिहिलं तर तुम्हाला हेच भेटेल. पण स्टँडर्ड फॉर्मॅट आपल्याला असा असतो आणि स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपल्याला व्हॅल्यूज विचारलेल्या असतात. त्यामुळे हा फॉर्म्युला क्रिएट करा आणि जर तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घेतलं तर हे तुम्हाला भेटणार. तुम्ही जर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेला तर तुम्हाला हे भेटणार आहे. तुम्ही बघा याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला एक्स रेस टू एन भेटेल. ठीक आहे. आता बघा दिसताना 1 2 3 बघा. आता हे मी मुद्दाम लिहिलं होतं कारण की एक्स डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहित असतं म्हणून मी सुरुवातीला तो फॉर्म्युला लिहिलेला आहे. ऍक्च्युअली मध्ये या फॉर्म्युलावरूनच हे आन्सर आले. तरी पण मी तुम्हाला या व्हॅल्यूज लिहून देणार आहे कारण की खूप वेळा एक्झाम्पल मध्ये विचारलं जातं. तर आता बघा
एक्स डेरिव्हेटिव्ह जसं विचारलं जातं तसंच आपल्याला डेरिव्हेटिव्ह रूट एक्स पण मुलांना विचारलं जातं. सो रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं रे आपलं? काय असतं? 1/1/2 रूट एक्स. काय असतं? रूट एक्स डेरिव्हेटिव्ह बघा, लक्ष द्या. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं? 1/2 रूट एक्स. म्हणून 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 बघा आता 4 नंबरला इंटिग्रेशन ऑफ 1/√x dx हे आपलं काय आहे बघा. 1/, आता बघा याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे म्हणजे 1/2√x इंटिग्रेशन हे रूट एक्स असतं. पण आपल्याला येताना 1/√x येतं. म्हणून हा जो 2 डिवाइडला आहे, हा 2 येतं बघा, इथं जो 2 इथं डिवाइडला आहे या दोघांना, तो तिकडे गेल्यानंतर काय होईल मग मल्टिप्लायला लागेल. म्हणून याचा आन्सर काय आपलं 2√x + c. आणि तुम्ही सॉल्व्हिंग पण करून बघू शकता, तुम्हाला हेच आन्सर दिसेल. ठीक आहे. नाव नेक्स्ट वन इज 5 नंबरला बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x काय असतं आपलं? काय असतं? -1/x² असतं. येस और नो? कारण x ची पॉवर -1 होते, मग परत तुम्ही इथं -1 -2 आणि ते परत खाली येतं. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x किती असतं रे? -1/x². मग मला सांगा तुम्हीच. इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx हे काय असेल? इथलं जे मायनस आहे ना ते तिकडे देऊन टाका. -1/x + c. लिहिताना तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की जर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x जर आपलं -1/x² असेल तर -1/x² चे इंटिग्रेशन हे 1/x असतं. पण येताना व्हॅल्यू 1/x² येते. म्हणून आपण या फॉर्मॅटमध्ये लिहितोय. म्हणजे इथलं जे मायनस साइन आहे ते आपण पलीकडे शिफ्ट केलेलं आहे. तर बघा आता हे जे सगळे आहेत ना, 2nd नंबर, 4 नंबर, 5 नंबर, हे x⁻n च्या फॉर्म्युलावरूनच येत असतात. तरी पण आपण हे का लिहिलेलं आहे? कारण की हे एक्झाम्पल मध्ये आपल्याला डायरेक्टली यूज करता आलं पाहिजे. ठीक. नाव 6 नंबरचं डेरिव्हेटिव्ह बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता काय करूया आपण, e⁻x घेऊया. तर e⁻x डेरिव्हेटिव्ह काय असतं रे? तर e⁻x असतं. म्हणून e⁻x च इंटिग्रेशन पण काय येतं रे? e⁻x + c येतं. e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x असतं, तर e⁻x इंटिग्रेशन e⁻x येतं. ठीक आहे. 7 नंबर फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x काय येतं आपलं? a⁻x इंटू लॉग येतं, लॉग a येतं. तर आता बघा याच्यामध्ये चेंजेस काय होतो? तर इंटिग्रेशन ऑफ a⁻x dx इज इक्वल टू बघा a⁻x चं डेरिव्हेटिव्ह काय आलं? a⁻x इंटू लॉग a. मग a⁻log a चं इंटिग्रेशन a⁻x येतं, पण येताना आपल्याला असं येतं. मग a⁻x चं इंटिग्रेशन काय होईल रे? हा जो लॉग a इथं मल्टिप्लाय मध्ये आहे तो तिकडे गेल्यानंतर काय होईल? डिवाइडला जाईल. म्हणून काय येतं ह्याचं? a⁻x अपॉन log a + c. तर हे फॉर्म्युले मी तुम्हाला या पद्धतीने का लिहून दाखवतोय? कारण की डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपल्याला माहित आहेत. तुम्हाला हे फॉर्म्युले करण्याची गरज नाहीये. लक्षात ठेवा, सगळं रिव्हर्स होतंय. त्यामुळे जर तुमचं डेरिव्हेटिव्ह प्रॉपरली असेल तर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुमचे होणारच. त्यामुळं दोन्ही गोष्टी वेगळ्या करण्याचा प्रयत्न करू नका. गोष्टी एकच आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. ऑटोमॅटिकली तुम्हाला हे येऊन जाईल. ठीक आहे. सो नोट डाऊन. चला तर अजून फॉर्म्युले बघूया. तर बघा 7 नंबर झालेला होते आय थिंक. 8 नंबरचा फॉर्म्युला बघा. अजून काय रे? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतो आपला? काय असतो? 1/x असतो. येस और नो? मग मला सांगा 1/x इंटिग्रेशन 1/x इंटिग्रेशन हे काय येईल आपलं? लॉग एक्स. ठीक आहे. लॉग एक्स येईल. तर बघा नाव 9 नंबर. ठीक आहे. तर लॉग एक्स झाला. आता नेक्स्ट आता आपण काय करूया? ट्रिग्नोमेट्री फंक्शन चालू करू. ठीक आहे. सो डेरिव्हेटिव्ह लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं आपलं? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स असतं आपलं कॉस एक्स. हे सर्व साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं. तर मग आता तुम्ही सांगा इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय होईल? इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स हा साइन एक्स असतो.
इथं प्लस दिला परत साइन एक्स प्लस सी. बघितलं साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन हे साइन एक्स. 10 नंबर. मी मी बघा असं लिहून का दाखवतो तुम्हाला, कारण हे तुम्हाला रिअलाइज व्हायला पाहिजे, तुम्हाला हे फील व्हायला पाहिजे की गोष्टी कशा सोप्या आहेत, ठीक आहे ना. कारण की हे बघा आयुष्यामध्ये आपण गोष्टी उलट्या करण्यामध्ये एक्सपर्ट असतो, माहिती आहे ना, म्हणजे गोष्टी उलट्या होत असतात आपल्याकडून. तर तिथलं जर स्किल तुम्ही तिथं इंटिग्रेशन मध्ये लावलं ना, तर तुमचं मॅथ्स खूप सोपं होऊन जाईल. ठीक आहे, सो उलटा करायचं. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतं रे, काय असतं सांगा. मायनस साइन एक्स असतं का नाही. मग मला सांगा, तुम्हीच सांगा की डेरिव्हेटिव्ह आपलं इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स म्हटलं तर डीएक्स लावा. इथं तिथे डीएक्स लिहिला तिथे डीएक्स लावा. इंटू तर डीएक्स लिहिलं होतं. ठीक आहे, ठीक आहे. तर साइन एक्स डीएक्स बघा, इथं आन्सर मायनस साइन एक्स येतं. इथं आन्सर काय तर आपलं कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन एक्स असतो. पण प्रॉपर लिहिण्यासाठी आपण साइन एक्स लिहितो, फक्त मायनस साइन एक्स लिहिलं आहे. मग हे जे मायनस आहे ना, ते तिकडे कॉसला देऊन टाका. हे काय होईल मग, मायनस कॉस एक्स प्लस सी. ठीक आहे. नाव 11 नंबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय असतो आपला, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय असतो, सेक स्क्वेअर एक्स असतो, सेक स्क्वेअर एक्स. तर आता मग मला सांगा, तर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स हे आपलं काय असतं रे, काय असतं, टॅन एक्स प्लस सी. कारण की फॉर्म्युला जर तुम्हाला आले तर बाकीचा चॅप्टर हा एवढा सोपा आहे ना, खूप सोपा चॅप्टर आहे. ठीक आहे, तर 12 नंबरला डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स झालं. आता काय येईल मग, कॉट एक्स. तर कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस कोस स्क्वेअर एक्स. तर आता तुम्हाला समजलं असेल की काय करायचं आहे. सो इंटिग्रेशन ऑफ कोस स्क्वेअर एक्स डीएक्स हे आपलं काय होईल रे, काय होईल, मायनस कॉट एक्स प्लस सी. कारण घेतलं जे मायनस आहे ते मी तिथं कॉटला देऊन टाकलेलं आहे. नाव 13 नंबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस टॅन कॉट झालं, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ आता सेक एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, सेक एक्स टॅन एक्स. म्हणून आपलं इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स काय येतं, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स आपलं काय येतं रे, सेक एक्स येतं. क्लिअर आहे. नाव 14 नंबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स काय असतं आपलं, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. तर सेम आता इथं काय होईल मग, काय होईल, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डीएक्स हा काय होईल रे, मग काय होईल, मायनस कोसेक एक्स प्लस सी. तर बघा जिथे पण मायनस मायनस होतं ना, ते मायनस आपण त्या साईडला आपण शिफ्टिंग केलेलं आहे. तर हे आहे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. म्हणजे तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहित आहेत, बघितलं का. मी काय करतोय, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लिहितोय आणि डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युल्यावरूनच मी इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहितोय. त्यामुळे गोष्टी सोप्या आहेत. मी तर म्हणतो मॅथ्स खूपच सोपं आहे. पण काय काय मुलांना टेक्निक माहित नसतं, प्रॉपरली त्यांना कॉन्सेप्ट माहित नसतो, अभ्यास स्टडी कसा करायचा हे माहित नसतं. मुलं हे फॉर्म्युले वेगळे करतायत, मुलं ते फॉर्म्युले वेगळे करतायत आणि म्हणून त्यांना मॅथ्स अवघड वाटतं. एकच गोष्ट आहे बेटा, एकच समजली पाहिजे. ठीक आहे, सो नोट डाऊन. लगेच पुढचे अजून फॉर्म्युले बघूया, राहिलेले फॉर्म्युले पण बघून घेऊया. तर बघा नाव 15 नंबर. आता इनवर्स वाले फॉर्म्युले पण आपण थोडे बघूया. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स काय असतं आपल्या बेटा, साइन इनवर्सचं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. येस और नो, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणून आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय येईल. आता बघा मी लिहायच्या अगोदरच काय काय म्हणून सगळे फॉर्म्युले लिहून टाकले असतील. ठीक आहे,
सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx काय आन्सर साइन इनवर्स एक्स प्लस सी आहे का काय आहे का आहे का काय किती सोपं आहे बघितलं नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स एक्स -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर बघा -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मग इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय येईल आपला काय येईल इंटिग्रेशन ऑफ -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू काय रे कॉस इनवर्स एक्स प्लस सी आता काय काय मुलं काय म्हणतील सर हा जर मायनस आम्ही नाही ठेवला आणि हा -1 आम्ही जर हा मायनस याला दिलं तर चालेल का साइन म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस इनवर्स एक्स प्लस सी होईल का होईल म्हणजे फॉर एक्झाम्पल काय करायचं बघा हे जर तुम्ही दिलं तर एक सारखं झालं ना म्हणजे साइन इनवर्स एक्स काय होईल तुमचं मायनस कॉस इनवर्स एक्स जर तुम्ही हे मायनस साइन याला दिलं तर समजते ना तर अशा पण गोष्टी पुढे आहेत पण सध्याला हे काम करण्याची गरज नाहीये तुम्हाला सध्याला जो आपला फॉर्मॅट आहे इकडे लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे जे फॉर्म्युले आहेत त्यालाच लक्षात ठेवा ज्यावेळेस ऑप्शन तसा असेल त्यावेळेस आपण ते क्रिएट करूया ठीक आहे पॉईंट म्हणजे काय काय मुलांना असं वाटेल ना की सर 1 अपॉन रूट 1 मायनस स्क्वेअर तर आता बघा कॉस इनवर्स डेरिव्हेटिव्ह हे -1 अपॉन रूट 1 मायनस स्क्वेअर आहे तर 1 अपॉन रूट 1 मायनस स्क्वेअरचं इंटिग्रेशन हे जे मायनस इकडे यायला पाहिजे म्हणजे मायनस कॉस इनवर्स एक्स त्या पण गोष्टी आपण करणार आहोत पण सध्याला तुम्ही हे काम करा कारण की जास्त गोष्टी नाहीत वाढवायच्या त्याच्यावरूनच लक्षात आलं पाहिजे आपलं ठीक आहे तर हे कुठं काम करायचं असलं जे काम आहेत ना ते कुठं करायचे असलं जे वर्कआउट आहेत ना ते एक्झाम्पल मध्ये करायचे ज्या त्यावेळेस ठीक आहे ऑप्शन्स काय आहेत हे बघून काम करायचं ठीक नाव नेक्स्ट पॉइंट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स तर टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन काय असतं रे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मला सांगा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर काय होईल हे तर आपलं टॅन इनवर्स एक्स होईल प्लस सी नाव 18 नंबर 18 डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स तर कॉट इनवर्स एक्स बघा काय असतं -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ठीक आहे -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मग आता मला सांगा सो नंबर 18 म्हणजे 18 नंबर किती मग -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx ठीक आहे सो हे बघा मग ह्याचा आन्सर काय मग तुमचं कॉट इनवर्स एक्स प्लस सी आता काय झालं माहिती का नंबर 18 नंबर आल्यानंतर विराट कोहलीची आठवण झाली द किंग विराट कोहली 18 नंबर 18 काउंट आल्यानंतर डायरेक्ट किंग कोहलीचीच आठवण आली ठीक आहे असू दे आता का आली हे महत्वाचं नाहीये 19 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन झाला कॉट झाला सेक इनवर्स एक्स काय असतं रे काय असतं 1 अपॉन मॉड एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 ठीक आहे सो मग इथं काय करणार तुम्ही सेमच इंटिग्रेशन 1 अपॉन मॉड एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 dx इज इक्वल टू ॲज आन्सर काय आपलं सेक इनवर्स एक्स प्लस सी क्लिअर आहे नाव 20 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स तर कोसेक इनवर्स एक्स काय असेल -1 अपॉन मॉड एक्स स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर -1 तर सेम इकडे लिहून टाका मग सो इंटिग्रेशन -1 अपॉन मॉड एक्स स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर -1 dx इज इक्वल टू काय आपलं टाईप कोसेक इनवर्स एक्स प्लस सी ठीक आहे
इथं व्यवस्थित करा जरा मॉड एक्स. ठीक. तर बघितलं का, म्हणून आपल्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. तर हे सगळे बेसिक इंटिग्रेशन फॉर्म्युला आहे. त्याला बेसिक इंटिग्रेशन फॉर्म्युला का म्हणलेलं आहे, कारण की अजून फॉर्म्युले भरपूर सारे याच्यामध्ये फॉर्म्युले आहेत. एवढेच फॉर्म्युले नाहीत इंटिग्रेशन मध्ये अजून फॉर्म्युले आहेत. हे डेरिव्हेटिव्ह थ्रू आलेले फॉर्म्युले आहेत. दुसरे पण अजून फॉर्म्युले आहेत. त्यामुळे आपण बेसिक इंटिग्रेशन फॉर्म्युला म्हणलेलं आहे. याच्यामधला प्रॉपरली अजून कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. प्रॉपरली कॉन्सेप्ट घेऊन मग आपण एक्झाम्पल बघणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपलं एवढंच आहे की मला तुम्हाला फॉर्म्युले सांगायचे होते की फॉर्म्युले कसे तयार होतात, एकाच गोष्टीवरनं दुसरी गोष्ट कशी लक्षात ठेवू शकतो, यामुळे आपलं मॅथ्स सोपं होत असतं. सो सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे, एकदा रिवाइज पण करायचं आहे. अजून याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत, ठीक आहे ना, की अगेन डेरिव्हेटिव्ह वगैरे ह्या गोष्टी आहेत. तर त्या पण गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहोत आणि मग आपण एक्झाम्पल घेणार आहोत. प्रॉपरली पहिल्यांदा कॉन्सेप्ट क्लिअर केला जाईल आणि मग एक्झाम्पल होतील. मग कॉन्सेप्ट क्लिअर झाला की एक्झाम्पल सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागत नाही आणि एक्झाम्पल रॉंग होण्याचे चान्सेस पण खूप कमी होतात. ठीक आहे. सो नोट डाऊन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.